शिवसेनेचा बालकिल्ला असलेल्या मेहकर मतदारसंघांमध्ये 3 पंचवार्षिक आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर यांचा महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नवखा उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी पराभव केला आहे। मेहकर विधानसभा मतदारसंघ हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा होमटाउन आहे, तर या ठिकाणी संजय रायमुलकर हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहे। मात्र यावेळेस मंत्रालयीन कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असलेले सिद्धार्थ खरात यांनी रायमुलकरांचा पराभव केला आहे। डॉक्टर संजय रायमुलकर यांना मतदारांनी 99,423 मते मिळाली, तर सिद्धार्थ खरात यांना 1,04,242 मतदारांनी पसंती दिली आहे। यामुळेच सिद्धार्थ खरात यांचा 4,819 मतांनी दणदणीत विजय झाला आहे। ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली होती, त्यामुळेच माझा विजय झाला। उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आणि माजी आमदाराबाबत असलेला असंतोष उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराचे जनतेने उत्स्फूर्त स्वागत केले आहे, अशी प्रतिक्रिया मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे। आपला विजय झालेला आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी मेहकर लोणार मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून मनपूर्वक आभार मानतो, कारण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली मी सुरुवातीपासून बोलत होतो। कारण सिद्धार्थ खरात इथे नव्हताच मुळात, तर या ठिकाणी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, जे काही सध्याचे जे MLA होते त्यांच्या विरुद्धचा असलेला असंतोष आणि माननीय उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार याचं जनतेने अतिशय चांगलं उत्स्फूर्त स्वागत केलं। आपल्याला माहिती आहे की 3च महिने मला मिळाले होते। या 3 महिन्यामध्ये एवढी मोठी कसरत करणं खूप अवघड होती, परंतु मला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी टीम आहे, फायर्स टीम आहे ज्याला मी म्हणतो नेहमी, की ॲक्च्युली त्याचं असं आहे की 4 लोक होते आमचे, आकाश घोडे, आशिष भाऊ रहाटे, किशोर गारोळे, पांडव, हे 4 पांडव होते। सिद्धार्थ खरात आल्यामुळे 5 पांडव झाले आणि या 5 पांडवाची लढाई या 100 कौरवाशी झाली आणि शेवटी पांडवाचा विजय झालेला आहे। 3 टर्म राहिलेले आमदार आणि एक सुशिक्षित मंत्रालयीन कामकाज पाहिलेले आमदार निवडून आला, काय सांगाल? खूप निष्क्रिय काम केलेलं आहे या आमदारांनी। 15 वर्ष त्यांच्या विरुद्ध खूप असंतोष होता। एक तर त्यांनी कधी शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही, युवकांचा प्रश्न हाताशी घेतलेला नाही, पायाभूत सुविधा शेतीच्या संदर्भात कोणते प्रश्न हाताशी घेतलेले नाही, आणि एक अतिशय निगरगठ्ठ आणि निष्क्रिय, त्यातल्या त्यात हे जे गुवाहाटीला गेले सुरत मार्गे आणि ज्या गद्दारीच्या कटात सहभागी झाले ते जनतेला आवडलेलं नाही। त्यानंतर निष्क्रियपणा आणि अहंकार, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे काही करायचं नाही आणि जनतेवरती दबाव, अहंकार, दडपशाही आणि एक प्रकारचा जो काही लोकांना दबाव ठेवण्याचं तंत्र यांनी केलेलं आहे। काही करायचं तर नाही, पण कुणी काही करायला लागला की त्याला धाक, दडपशाही वगैरे यांनी सुरू केली होती। याला जनता कंटाळली होती आणि मला कायम पदोपदी जाणवत होतं।